वैकुंठ पाटील यांच्या स्वखर्चातून रावे गावात श्रीराम मंदिराचे सुशोभीकरण। श्रीराम नवमीला ढोलताशांच्या गजरात वैकुंठ पाटील यांचे भव्य स्वागत। पेणमधील रावे गावातील श्रीराम मंदिराचे बांधकाम व सुशोभीकरण युवकांचे प्रेरणास्थान असलेले भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांनी स्वखर्चातून पूर्ण केले आहे। तब्बल 22 लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी हे काम पार पाडले। या कार्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी रावे ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांच्या वर्षावात मिरवणुकीद्वारे युवा नेते वैकुंठ पाटील यांचे परिवारासह भव्य स्वागत केले। या सोहळ्यावेळी वैकुंठ पाटील यांच्या पत्नी शर्मिला पाटील, आदिनाथ पाटील, गुलाबचंद पाटील, मोहन पाटील, कैलास शेठ पाटील, हिरामण पाटील, राजन पाटील, मनोहर मोकल, कैलास पाटील, वसंत पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, प्रदीप पाटील, दर्शना पाटील आदींसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। परस फोटो घे ना। जय जय शुभेच्छा देतो। 1 2 3 4 वैकुंठ दानाचा जय जयकार। त्यांनी या प्रभूचा बंदरांचा वाढीसाठी यांनी मोलाचं योगदान दिलं असं तुम्हाला सांगायचे। रावे गावातील धोंडपाडा आळीतील हे मंदिर 1987 साली बांधण्यात आले होते। 2018 मध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला, मात्र काम अपूर्ण राहिले होते। ते काम वैकुंठ पाटील यांनी 2025 मध्ये पूर्ण केले। त्यांच्या या योगदानाबद्दल युवा नेते आदिनाथ पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले। 1987 पासून रावे गावात श्रीराम मंदिराचं हे आमचं मंदिर आहे। ते पूर्ण आता 2017ला पूर्ण जीर्ण अवस्थेत आलेलं आहे। नंतर पुन्हा आम्ही ठरवला काय जीर्णोद्धार करायचा। नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिलेला जीर्णोद्धाराचं काम। नंतर वैकुंठ शेठच्या मनात ते आलं रामाचे ह्याच्याने, आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की हा काम आपण पूर्ण करता, आणि त्यांनी जवळजवळ 20-22 लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केला श्रीराम मंदिराचं। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अख्खी आमची धोंडपाडा आणि श्रीराम समाज मंदिराचे सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत। आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत।